खामगाव येथील रावण टेकडी भागातील नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. खामगाव शहरातील संपूर्ण परिसरातील कचरा गोळा करून नगरपालिकेकडून रावण टेकडी भागातील डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यात येतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा असून आज दुपारी आग लागल्यानं आग पसरत मोठ्या प्रमाणावर गेली. तसंच नगरपालिकेला याची माहिती मिळताच अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचलं होतं. खामगाव नगर परिषदमध्ये अग्निशमन दलाच्या 2च गाड्या असल्यामुळे आग विझवण्यास विलंब लागत होता. त्यामुळे नांदुरा शेगाव येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं होतं. हे आग जी आहे खामगाव नगरपालिकेची डम्पिंग साईड आहे, ज्या ठिकाणी आपण गावामधून जो कचरा गोळा करतो आणि डम्पिंग साईडवर आणून ठेवतो, त्या डम्पिंग साईडवर आज आग लागलेली आहे. आगीचे अंदाजी वेळ 4 ते 4:30च्या दरम्यान आग लागलेली आहे. आपल्यापासून तेव्हापासून आपल्या खामगाव नगरपालिका 2 गाड्या, एक वॉटर टँकर, नांदुरा, एक फायर ब्रिगेड, त्यानंतर शेगाव अशी 4 गाड्या चालू आहेत आणि आग विझायचे काम चालू आहे. कशामुळे आग कशामुळे लागली हे तसं सांगता येणार नाही, पण असं वाटते की अज्ञात इसमाने आग लावलेली आहे, कारण ही इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे. तर ही आता ही रात्रभर आग आम्हाला उन्हाचा पाराही सुद्धा वाढलेला होता. काय सांगू? पुन्हा टेम्परेचर जरी असलं तरी पण आमची आग आज विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत. आतापर्यंत जवळपास खामगाव, शेगाव आणि नांदुरा, खामगाव, शेगाव आणि नांदुरा आणि आपल्या नगरपालिकेचे जे टँकर आहे त्याच्या जवळपास 6 ते 7 ट्रिपा झाल्या.